नमस्कार. माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया शाही मुर्ग मुसल्लम रेसिपी. रेस्टॉरंटमध्ये गेलं की मुलांची सर्वांची फेवरेट अशी ही शाही मुर्ग मुसल्लमची भाजी. घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम डिलिशियस अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. करायला एकदम सोपी आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी अशी ही भाजी असणार आहे. चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी ही रेसिपी तयार करूया. यासाठी बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. याला साफ स्वच्छ करून असं घेतलेलं आहे. छान असं कट केलेलं हे चिकन असणार आहे. सुरुवातीला बघा आपण एका बाउल घेऊया आणि त्या बाउलमध्ये आपण एक चम्मच कॉर्नफ्लॉवर ॲड करूया. त्यामध्ये आता आपण 1 चम्मच लाल मिरची, मीठ, हळद, जिरा पावडर आणि धना पावडर ॲड करूया. थोडासा यामध्ये चिकन मसाला आपण ॲड करूया. जिरा पावडर, 2 टेबलस्पून दही, 1 अर्धी फोड लिंबू, एक टेबलस्पून यामध्ये आता आपण ऑइल ॲड करूया. आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. छान अशी पेस्ट बनवून घेऊया याची आपण. अशा पद्धतीने बघा छानपैकी असं मॅरिनेशन आपण करून ठेवूया. आता याला आपण 1 तासभर छानपैकी मॅरिनेट होऊ देऊया. आता झाकण ठेवून यावरती बघा अशा पद्धतीने मी आता यावरती झाकण ठेवून याला छानपैकी मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवून देणार आहे. चला आता हे बघा 1.5 ते 2 तास छानपैकी हे आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण याला फ्राय करूया. पॅनमध्ये आपण ऑइलला ॲड करूया. तुम्हाला हवं असेल तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता. तेल छान गरम झालं की यावरती आता आपण एक एक करून आपले पीस ठेवूया.
अशाच पद्धतीने छान आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचे. आता आपण इथे साईड करूया. तर हे बघा, आता आपलं चिकन एकदम परफेक्टली असं फ्राय झालेलं आहे. एकदम लालसर असं. आता आपण याला काढून घेऊया. परफेक्टली आपलं चिकन आता फ्राय झालेलं आहे. आता आपण याला हे बघा दोन्ही साईडने एकदम परफेक्ट छान झालेलं आहे. काढून घेऊया आता आपण याला साईडला. अशा पद्धतीने बघा आपण आता हे एका साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. पॅनमध्ये बघा आता ऑइल राहिलेलं आहे. त्याचमध्ये आपण आता कांदा बारीक स्लाइस केलेला ॲड करूया. यासोबत एक टोमॅटो, ते पण बारीक असं छान स्लाइस केलेलं ॲड करूया. छानपैकी आपण असं यामध्ये फ्राय करून घेऊया. हे बघा, आता आपला कांदा आणि हे छानपैकी आपल्याला अशा पद्धतीने होऊ द्यायचं आहे. त्याला थोडंसं साईडला करून त्यामध्ये बघा मी एक तेजपत्ता, दालचिनी, लवंग, बड़ी इलायची, छोटी इलायची, कर्णफूल, शहाजीरा, काजू, बदाम, थोडीशी खसखस मी यामध्ये ॲड करते. यासोबत खोबरा कीस आणि तीळ. आणि आपण छान असं यामध्ये मिक्स करून छान असं याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही टोमॅटो आणि कांदा हा बॉईलसुद्धा करून घेऊ शकता. अशा पद्धतीने बघा, आता आपण याला साईडला काढून घेऊया. पद्धतीने बघा मी प्लेटमध्ये याला काढून घेतले. याला आता आपण थंड होण्यासाठी ठेवूया. छानपैकी थंड झाला. आता आपण मिक्सरमध्ये टाकूया. बघा आपण अशा पद्धतीने आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. यामध्ये आता मी अद्रक आणि लसूण ॲड केलेला आहे. त्याला आपण छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची.
हे बघा, अशा पद्धतीने छान अशी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण. आता बघा, आपण गॅसवर कढई ठेवली. यामध्ये आपण ऑइल ॲड करूया. यामध्ये मी थोडंसं बटर ॲड केले. तेलामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च, आता यामध्ये आपण तयार केलेली प्युरी ॲड करूया. छान काय केलं, आता आपण परतून घेऊया तेलामध्ये. आता यामध्ये मी फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे. एक मोठा साईजचा चम्मच घेऊन क्रीम यामध्ये ॲड केलेली आहे. यामध्ये मी आता चिकन मसाला ॲड केलेला आहे. किचन किंग मसाला, चिकन मसाला यामध्ये ॲड करून आपल्याला छान असं यातून तेल सुटेपर्यंत आपल्याला छान अशी मसाला परतून घ्यायचा आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये बघा, मी थोडंसं पाणी ॲड करते, म्हणजे आपला मसाला छान असा शिजेल. कवर करून 5 मिनिटं आपण ठेवूया, म्हणजे की यातले छान असं मसाल्याचं तेल सुटेल. हे बघा, आता हे बघा, मसाला झाकून ठेवला तर एकदम सुंदर असा छान असा झालेला आहे तो. आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया. अशा पद्धतीने बघा. छान आपण याला उकळून घेणार आहोत. हे बघा, आपल्या भाजीला आता छानपैकी उकळी आलेली आहे. छान याला उकळी आल्यानंतर त्याला छान आपण 5 मिनिटांवर उकळून घेऊया. हे बघा, 5 मिनिटं छान आपली करी उकळल्यानंतर यामध्ये आता आपण आपलं चिकन ॲड करूया. आता आपण याला लो फ्लेमवर करून 5 मिनिटभर झाकून उकळू देऊया. 5 ते 10 मिनिटं याला बारीक गॅसवर होऊ देऊया. यावरती आपण मीठ ॲड करूया. तर हे बघा, आता
आपली भाजी आता तयार झालेली आहे. बघा सुंदर असा तिला कलरही आलेला आहे. हे बघा बारीक गॅसवर उकळवली की छान अशी तरी पण येते. तर आपले मुर्ग मुसल्लमची भाजी तयार आहे. शाही मुर्ग मुसल्लम. आता आपण हिला गरम गरम अशी सर्व करूया. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. थोडीशी वरतून आपण यावर फ्रेश क्रीम टाकूया. कोथिंबीर